नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आत्ताच्या घडीला कोरोना काळामध्ये वीज कंपन्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. तसेही ते यापूर्वीपासूनच पारेषणातल्या विविध प्रकारच्या नुकसानीमुळे अडचणीत असतात, पण या वेळेला मात्र नियमित वीज बिल भरली न गेल्याने वीज कंपन्यांच्या आर्थिक परिस्थितीला मोठ्या प्रमाणात खार लागलाय. आणि असं असताना कंपन्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. ती राज्य सरकारच्या कडून केली जाऊ शकते का, ती केंद्र सरकारच्या कडून केली जाऊ शकते का, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि राज्य सरकारांना केंद्र सरकारांकडून पैसा येऊन ग्राहकांच्या साठीची ही तजवीज शक्य आहे का? अरुण सावंत आधी बोलतील. पहा, मी मगाशी सुद्धा सांगितलं, परत एकदा मी महाराष्ट्रातील जनतेला हे अवगत करू इच्छितो की गेले 2 आठवडे या विषयावरती सखोल अभ्यास चालू आहे. मंत्रिमंडळाच्या बैठका सुद्धा झालेल्या आहेत आणि लवकरच एक अतिशय उत्तम असा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला ऐकवायला मिळेल. यामध्ये 2 प्रकारचा अभ्यास केला गेला की काही प्रमाणात वाढीव जी वीज बिलं गेली त्यांच्यामध्ये आणखी म्हणजे सर्वसाधारण लोकांना जी काही वीज बिलं आली त्यामध्ये काही कमी डिस्काउंट करून किंवा याच्यामध्ये काही बदल करून देता येईल का किंवा कसं काय, याच्याबद्दल एक अभ्यास केला गेला आणि त्याच्यावरती निर्णय सरकार लवकरच देणार आहे. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे आपण आता म्हणालात की वीज कंपन्या सुद्धा काही तोट्यामध्ये चाललेल्या आहेत. गेले 3 महिने काही लोकांनी बिलं नाही भरली वगैरे वगैरे, तर त्याच्याकरता आम्ही केंद्र सरकारकडे जी नियमानुसार मदत मागितली जाते आणि केंद्र सरकार राज्य सरकारला मदत देत असते, कारण जनता टॅक्स रुपी जो पैसा भरत असते त्या पैशाने शेवटी केंद्र सरकार करते काय हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच सरकारचा हक्क आहे की काही मदत घेतली जाते, त्या मदतीद्वारे कंपन्यांचं जर काही नुकसान होत असेल तर ते नुकसान कसं भरून दिलं जाईल आणि जनतेला सुद्धा रिलीफ कसं दिलं जाईल याच्यावरती तोडगा काढला गेला आहे. लवकरच हा निर्णय आम्ही जाहीर करू, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. ठीक आहे. याच मुद्द्यावर आपल्याला आपल्या सोबत असलेले विश्वास चव्हाण, समन्वयक शिवसेनेचे आहेत पुणे शहराचे, त्यांच्याशी बोलायचं होतं. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे सध्या ज्या पद्धतीनं फोन लाईन खराब होत आहेत त्या अडचणीमुळे आपण त्यांच्यापर्यंत आता पोहोचू शकत नाही आहोत. मात्र जो मुद्दा मगाशी त्यांनी उपस्थित केला त्याच्यावर आता अरुण सावंतांनी खुलासा केलेला आहे. एक पटकन उत्तर त्याच्यावरचं अवधूत वाघ यांचं. प्रसादजी, काही मी तुम्हाला फिगर देतो. तर टोटल रेव्हेन्यू कलेक्शन या एमएससीबीचं वर्षाचं बिलाचं उत्पन्न आहे 70,000 कोटी, म्हणजे ऍव्हरेज 6,000 कोटी दर महिन्याला. 3 महिने एप्रिल मे च्या 3 महिन्याचं ऍव्हरेज त्यांचं बिल होणार आहे. अगदी ऍव्हरेज पकडलं तरी 18,000 कोटी रुपये होणार आहे. या 3 महिन्याच्या टोटल बिलांची संख्या आहे 47,000 कोटी, म्हणजे 18,000 कोटीच्या ऐवजी यांनी 47,000 कोटी बिलं लावलेली आहे. ती 260% जास्त आहे. हा मुद्दा एक. एके ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या मागे लागायचं आणि एके ठिकाणी 97,000 कोटी रुपयांची बिलं थकलेली आहेत मोठमोठ्या इंडस्ट्रीजकडनं. त्याच्यासाठी एकही खटला एमएससीबीने आज त्या मोठमोठ्या कंपन्यांवर लावलेला नाहीये आणि त्यांचा पाठपुरावा केला जात नाही. हा मगाशी कोण की सर्वसामान्य माणसं घरामध्ये बसली म्हणून कन्झम्पशन जास्त झालं म्हणून बिलं झाली. हितेंद्र ठाकूरांची एक शिक्षण संस्था आहे, आमदार आहेत ते. ही शिक्षण संस्था 3 महिने 4 महिने बंद आहे कोरोनामुळे आणि त्यांना 400% टाइम जास्त बिल आलं. हितेंद्र ठाकूरांनी स्टेटमेंट दिलं आणि ते मी तर भरणार नाहीच, भरू नका. महाराष्ट्रातला एक आमदार सांगतोय. मला आठवण करून द्यायची आहे की सुशील कुमार ज्यावेळी मुख्यमंत्री होते आणखी आघाडीचं सरकार सुशील कुमार शिंदेनी सर्वसामान्य माणसाला वीज माफीची घोषणा केली. निवडून आल्यानंतर ज्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, पत्रकारांना आठवण केली तर तेव्हा ते म्हणाले की निवडणुकीच्या जाहीरनाम्यातली अष्टमीच पाळायची असतात. असं हे लबाड काँग्रेस आहे. या लबाड काँग्रेसला राज्यकारभार करता येत नाहीये, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाहीये. आपली घरं भरली, आपल्या कार्यकर्त्यांची पोटं भरली, आपल्या मंत्र्यांची पोटं भरली, याच्यासाठी त्यांना त्यांचं चाललं. अरुण सावंत उत्तर देतात तुम्हाला. अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे आणि हे दोघंही मिळून आपण दोघे भाऊ भाऊ अख्ख्या महाराष्ट्राला लुटून खाऊ अशा प्रकारे यांचं वागणं आहे. महाराष्ट्रातली जनता बघते आहे. महाराष्ट्रात
भारतीय जनता पक्ष सातत्याने काम करेल. ठीक आहे अवधूत वाघ. अरुण सावंत पटकन याचं उत्तर, त्यानंतर पुण्याला जायचं. अतिशय सुंदर असं विवेचन अवधूत वाघ यांनी केलंय. आवडलंय ते म्हणाले, म्हणजे मला कारण आवडलं त्यांनी ते. तुम्हाला लबाड म्हटलं आणि तुम्ही सुंदर मला म्हटलं. आवडलं ते. मी त्याचं आता तुम्हाला उत्तर देतो. ज्याप्रमाणे त्यांनी आम्हाला लबाड म्हटलं की आम्ही ही वचनं दिली, ती वचनं दिली आणि जनतेला फसवलं. तुम्ही 15 लाखाचं वचन विसरलं वाटतं. पण राहू दे, ते राहू दे. दुसरी गोष्ट आपण म्हणालात, ऐका मध्ये बोलायचं ऐका जरा. ऐका, ते 15 लाख रुपये आम्ही माफ केले तुम्हाला. 15 लाख भारताच्या जनतेने माफ केले. बीजेपी सरकारचे हा व्यक्ती अस्तित्वात थकलेली नव्हता. बिलांबद्दल आपण बोलला. की थकलेली वीज बिलं अनेक मोठमोठ्या इंडस्ट्रीज लोकांनी भरली नाही, ती करोडो रुपयांची आहे. गेल्या 6 वर्षात आपलं सरकार काय झोपलं होतं का? त्यांनी का वसूल नाही केली ही सगळी बिलं? ही सगळी तुमच्या बाप आहे आणि हे सगळे मोठमोठे उद्योगपती तुमच्याशी हात मिळवणी करत होते आणि म्हणूनच तुम्ही मोठमोठ्या इंडस्ट्रीजची बिलं माफ केली, वसुली केली नाही. 2014 15 वर्ष तुमचं राज्य होतं. साखर कारखान्याची बिलं थांबलेली आहेत. संस्थांची बिलं थांबलेली आहेत. आपण जनतेसमोर चुकीची विधानं करून सुद्धा आपण फसत आहात. अवधूतजी, आपण फसलेले आहात. ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीचा हा दावा ग्राह्य मानता येणार नाही की कशा पद्धतीनं वीज बिल वसुलीतल्या दोषांचं त्यांनी आता निदर्शन केलेलं आहे. विश्वास चव्हाणांच्याकडे बराच वेळ झाला आपण गेलो नाही. योगेश चिले, मी घेतो आपला मुद्दा. विश्वास चव्हाण आता आपल्याशी फोनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांना पटकन विचारतो. विश्वासराव, आता या प्रकरणात या चर्चेच्या टप्प्यात कोणते आक्षेप मान्य करायचे? केंद्राकडून मदत येत नाही म्हणून वीज बिल वसुली माफ करणं शक्य नाही, की राज्य सरकारची आत्ताची आर्थिक परिस्थिती तशी नाही म्हणून 18,000 कोटींची वसुली असताना सुमारे 50,000 कोटी सामान्य ग्राहकाच्या खिशातून तुमचं सरकार घेत आहे? नाही, ह्याच्यामध्ये थोडंसं सविस्तर बोलतो मी. भारतीय जनता पार्टी म्हणायचं का भारतीय जुमला पार्टी म्हणायचं माहित नाही मला वाघ साहेब, आय एम सॉरी. पण 5 वर्ष काय गेली कित्येक वर्ष तुम्ही होता ना, तुम्ही ज्या सो कॉल्ड जुमला पार्टीवर त्यांच्या जीवावर मतं घेतली, मोदींच्या नावावर मतं घेतली म्हणून तुम्ही निवडून आलात. आता तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलेल्या लाडूवर तुम्ही सत्तेवर बसलेला आहात. एक मिनिट त्यांना बोलू द्या. त्यांनी त्यांचा भूमिका आणि त्यांचा मुद्दा मांडू द्या. तुम्हाला उत्तर द्यायची संधी देऊ. का सांगितलं नाही? विश्वासराव, आपण बोलताय आता बोला ना. आता ऐका ना. आता वाघ साहेब ऐका ना. आता ऐका थोडं. बोला बोला. सच हमेशा कड़वा रहता है. अरे मुद्द्याने बोला, मुद्द्याचं बोला. ज्या पद्धतीनं तुम्ही आकडेमोड केलीत की महाराष्ट्रातले 20 ग्राहक किती लाख कोटीचे आहेत आणि त्यांच्यापासून उत्पन्न किती लाख कोटी मिळतं, अगदी बरोबर आहे. तुम्ही हे सुद्धा जरा महाराष्ट्राच्या जनतेला सांगा की जिथं वीज निर्मिती होते तिथपासून तर ग्राहकांच्या घरापर्यंत वीज वाहून न्यायला मध्ये जे काही टप्पे आहेत त्याला किती खर्च होतो, त्याला किती हजार कोटीमध्ये खर्च होतो, ते सुद्धा जरा सांगा ना तुमच्याकडे. आपण विश्वासराव, त्याचंच तर वीज बिल असतं ना, दिशाभूल करायची, त्याचंच तर वीज बिल असतं. वीज बिलामध्ये नाहीतर नेमकं असतं काय? मग वीज निर्मिती केंद्रापासून घरापर्यंत आणलेल्या विजेचेच पैसे घेतो ना आपण, का वेगळ्या कुठल्या गोष्टींचे पैसे घेतो? ते नाही, ते आकडे सांगा ना तुम्ही की वीज वाहनाला जो खर्च येतो तो खर्च का सांगितला नाही तुम्ही? मग पण त्याचा मुद्दा कुठे आला इथे? त्या वीज वाहनाच्या खर्चासाठी तुम्ही 11,000 कोटी घेणार आहात ना. हा मुद्दा कुठे येतोय? विश्वासराव माफ करा, विश्वासराव माफ करा, पण हा एकदम वेगळा मुद्दा आहे ज्याचा संबंध नाही. साधं गणित आहे. तुम्ही वीज पैदा केली म्हणजे वीज निर्मिती केंद्रातून वीज तयार केली, ती ग्राहकाला त्याच्या घरामध्ये दिली, त्याचं तुम्ही बिल घेतलं, जेवढं वापरलं तेवढं. आता तुम्ही जर 18,000 कोटी रुपये वीज बिल अपेक्षित करता आणि 50,000 कोटीची बिलं पाठवता, त्याचं समर्थन वीज वहनाची किंमत किती असं नाही होऊ शकत. विश्वासराव, काहीतरी तार्किक उत्तर द्या. मला सरळ एक प्रश्न आहे, तो मी तुम्हालाही विचारतो, योगेश शिलेंना विचारतो. तो एक मिनिट विश्वासराव, कृपया आता माझा प्रश्न पूर्ण ऐकून घ्या. माझं म्हणणं असं आहे, कोरोना काळामध्ये आत्ताच्या घडीला सरकारकडे पैसा नाही म्हणून मिळेल तिथून मिळेल तिथं सरकारला उत्पन्न हवं आहे. कोरोनाचं संकट आलं नसतं राज्यावर, देशावर आलं नसतं. विश्वासराव, सरकारला आता पैसा हवाय, मिळेल तिथून मिळेल तसा तो हवाय म्हणून वीज बिल फुगलं आहे का?
नाही, चुकीचं आहे हे. याच्याशी अजिबात मी सहमत नाहीये. अजिबात तसं काही नाहीये. काही टेक्निकल सगळ्यांना सरसकट वीज बिलं फुगलेली आलेली नाहीयेत. काही चुकीची बिलं आलेली आहेत, मान्य करतो. माझं स्वतःचं व्यावसायिक बिल मला जास्त आलेलं होतं, मी त्यांना नेऊन दाखवलं, त्यांनी ते मान्य केलं आणि ते कमी सुद्धा केलेलं आहे, हे मी मान्य करतो इकडे. बरं ठीक आहे, योगेश चिले आपलं निरीक्षण. नाही, एक पहिलं यांचं अरुणजींचं मगाशी जे म्हणणं होतं आता 15 आता एकच मिनिट, योगेश चिले, चर्चा बऱ्यापैकी पुढे गेली आहे, वेळेची मर्यादा आहे. नव्या मुद्द्यांवर जाऊयात. मी मुद्दा जो आता इथे उपस्थित केला की सरकारला उत्पन्नाची गरज आहे म्हणून वीज बिलं फुगवली गेली आहेत का, याच्यावर थेट या. नाही, नक्कीच फुगवली गेली आहेत ती. कारण आता सरकारकडे उत्पन्नाची जी साधनं आहेत त्यातलं वीज बिल हे खूप महत्वाचं साधन आहे. आणि याच्यात यांचा नियम असा आहे की तुम्ही जर वीज बिल तुमचं 30,000 येऊ दे नाही तर 40,000 येऊ आवाज दे, फार जोपर्यंत तुम्ही ते भरत नाहीत तोपर्यंत तुमची इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कापून नेली जाते. तुम्ही ती भरा आणि मग तुमचे जे काही दुरुस्त्या असतील त्या करा. हा त्यांचा महत्वाचा नियम आहे जो लोकांना जाचक ठरतोय आज. आणि हे सरकारला माहिती असल्यामुळेच त्यांनी वीज बिलांच्या मार्फत हा जो काही फंड आहे तो गोळा केलेला आहे. अच्छा, पण याच्यात एक मगाशी तांत्रिक मुद्दा, जो हा मुद्दा आता तुम्ही उपस्थित करताय तो अरुण सावंतांनीही मांडला की बिल आधी भरा मग चर्चा करा. अवधूत वाघ, यावर महत्वाचं मार्गदर्शन करा. ग्राहकांना हा मुद्दा ठसवून सांगितला जातो जेव्हा कुठला ग्राहक आपल्या हक्कांच्या संदर्भात प्रश्न विचारायला जातो. आधी बिल भरा मग बोलायला या, हाच मार्ग आहे का? महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ज्या रेव्हेन्यूज मिळतात त्या रेव्हेन्यूज मधले महत्वाचे घटक आहेत. पहिला म्हणजे जीएसटी, दुसरा म्हणजे एक्साईज जो दारूतनं मिळतो तो, तिसरा म्हणजे स्टॅम्प ड्युटी जो रेव्हेन्यू मिळतो, चौथा म्हणजे पेट्रोलियम आणि तत्सम पदार्थांमधून मिळालेला व्हॅट, आणि पाचवा म्हणजे एमएससीबी मधनं मिळालेले पैसे. आज गंमत अशी आहे की रेव्हेन्यू, एक्साईजचा रेव्हेन्यू अतिशय शून्यवत झालेला आहे, कारण दारूची दुकानं कमी झाली आहेत, लोकांकडे पैसे नाहीत, लोक दारू पित नाहीत. दुसरी गोष्ट स्टॅम्प ड्युटी जी भरली जाते आज व्यवहारच होत नाहीयेत, 50%हून कमी झालेले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे जीएसटीचा जेवढा परतावा कायद्याने होतोय तेवढा तो मिळतोय. आता ह्यांच्या हातामध्ये काही नाही आणि त्याच्यामुळे हे फक्त इलेक्ट्रिसिटी बिलं जी आहेत ती वाढवतात आहेत. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की इलेक्ट्रिसिटीची जी बिलं तुम्ही वाढवता आहेत ही कंपनी कायद्याप्रमाणे नाही आहेत. तुम्हाला महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळाने फटके दिलेले आहेत. तुम्हाला दिलेली जे तिकडे गेले ऍप्लिकेशन घेऊन गेलेले आहेत त्या सर्वांना त्यांनी शून्य करायला लावलेलं आहे. परंतु सर्वसामान्य माणूस तिकडे जाऊ शकत नाही, काही ठराविक लोक जातात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जी गरीब माणसं आज जेवणा खाण्याला मोताद आहेत, ज्यांच्यासाठी आपण आज रेशन पाणी देतोय, ती लोक विजेची कुठून भरतील? आमची मागणी राहणार आहे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने कमीत कमी 6,000 कोटी रुपयाचं अनुदान हे एमएससीबीला द्यावं. त्यातनं कमीत कमी 1 महिन्याचं विजेचं बिल हे सर्वसामान्य माणसाचं माफ होऊ शकतं. ठीक आहे, अरुण सावंत, 6,000 कोटी आहेत का खिशामध्ये? मला वाटतं हा प्रश्न जो यांनी आता अवधूतजी यांनी इथे सांगितला तो त्यांनी केंद्र सरकारकडे सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र सरकारला आपण 6,000 कोटीचं अनुदान मी नाही सांगणार, तुम्ही सांगा ना, तुम्ही बघा ना, सरकार प्रॉपर चॅनलने जाऊ दे ना. हे आपण तिथे सांगितलं पाहिजे. आपण इथे चुकीच्या ठिकाणी अरुण सावंत, सत्तेत कोण आहे? सत्तेत कोण आहे? सत्तेत तुम्ही आहात ना, तुमची भूमिका आजही सत्तेत नसल्यासारखी काय? प्रस्ताव मांडा ना, आम्ही स्वीकार करू त्याचा. तुम्ही प्रस्ताव तर मांडा, प्रस्ताव आला पाहिजे ना. देअर शुड बी अ प्रपोजल. हवेमध्ये चालतो का टीव्हीवरच्या डिस्कशनवर लोक पैसे काढून देतात का? सरकारने गरिबांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे हे आपणास लगेचच कळेल. ठीक आहे, अरुण सावंत, अत्यंत सकारात्मक भूमिका घेताना तुम्ही दिसता आहात. योगेश चिले, वेळेची अत्यंत मर्यादा आहे, पटकन 30 सेकंदात. भाजपाचं म्हणणं असं आहे की 6,000 कोटीचं अनुदान द्या, 1 महिन्याचं बिल तात्काळ माफ करा. मनसेची काय मागणी आहे? आमची मागणी आहे 3 महिन्याचं बिलच माफ करा, वीज बिल माफ करा सरसकट. एप्रिल मे जून तिन्ही महिन्यांचं. तिन्ही महिन्यांचं ते आलंच आवाजवी आहे. बर, अवाजवी पद्धतीनं आलेलं वीज बिल माफ करा असं मनसेचं म्हणणं आहे. एप्रिल मे जून या 3 महिन्यांची त्यांची मागणी आहे. भारतीय जनता पार्टी म्हणते आहे 6,000 कोटीचं अनुदान आणि 1 महिन्याचं वीज बिल माफ. शिवसेना या मुद्द्यावर विरोधात आहे, त्यांचंही म्हणणं ऐकूयात. पटकन एकदा उत्तर घेऊयात विश्वास चव्हाण यांच्याकडून. विश्वासराव, शिवसेनेची वीज बिलाच्या बाबतीत अधिकृत सत्तेत असतानाची भूमिका काय? अधिकृत असं मी म्हणणार नाहीये, पण ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं बँकांची मोठमोठी कर्ज माफ केलेली आहेत त्याप्रमाणेच केंद्रानं राज्याला ते 6,000 कोटी का 18,000 कोटी म्हणतायत अवधूत वाघ साहेब, ते केंद्रानं देऊन टाकावेत राज्य सरकारला. बर,
केंद्रानं द्यावेत. ठीक आहे, 3 प्रमुख भूमिका या निमित्तानं समोर आल्या आहेत. आपण सर्व तुम्ही मान्यवर या निर्माण चर्चेत करूया. सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. वेळमर्यादेपोटी ही चर्चा आपल्याला यापुढे नेता येणार नाही, मात्र एक अत्यंत महत्वाचा मुद्दा अधोरेखित करावा लागेल की वीज बिल हे प्रत्येकाला भरणं अत्यंत आवश्यक झालंय. कोरोना काळात संपर्कात राहण्यासाठी वीज घरात असलीच पाहिजे, हाही एक नवा बदल मानसिकतेत झालाय. परिणाम स्वरूप लोक मोठ्या प्रमाणात धास्तावले आहेत की आपल्या घराची वीज कापली तर जाणार नाही ना जर बिल भरलं नाही तर. या भीतीच्या आणि दडपणाच्या स्थितीतून तातडीनं वीज ग्राहकाला बाहेर काढण्याची गरज आहे. घरगुती वीज वापर करणारा ग्राहक हा कमीत कमी तणावमुक्त कसा राहील याकडे आपल्याला खऱ्या अर्थानं आणि लवकर पावलं टाकायला हवीत. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.